फिरायला जायचा प्लॅन करताय तर केरळमध्ये हे 4 ठिकाणं आहेत सर्वात बेस्ट। जर तुम्ही या सुट्टीत केरळला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या लिस्टमध्ये काही ठिकाणांची नावं आवर्जून ॲड करा, कारण दक्षिण भारतीय राज्य पर्यटन स्थळांपैकी लोकप्रिय ठिकाण आहे। विशेष म्हणजे केरळची हिरवळ पर्यटकांना भुरळ घालते। पीक टाइममध्ये पर्यटकांची इथे खूप गर्दी असते। याशिवाय केरळला भेट देण्यासाठी लोक नेहमी येत असतात। सप्टेंबर ते मार्च दरम्यान येथील हवामान अतिशय आल्हाददायक असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे फिरायला येतात। केरळमध्ये फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत, त्यामुळे केरळला गेल्यानंतर कुठे जायचं आणि कुठे नाही याचा गोंधळ टाळण्यासाठी आपल्या यादीत या 4 ठिकाणांचा समावेश नक्की करा। इथलं सौंदर्य पाहून तुमचं मन म्हणेल की हा तर स्वर्गच आहे। चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल। अलेप्पी। केरळला गेलात तर अलेप्पी या ठिकाणाला नक्की भेट द्या। येथे वेमनाड तलावाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळेल। या तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता आणि कुटुंब मित्रांसह सुंदर आणि आनंददायी सहलीचा आनंद घेऊ शकता। अलेप्पीमधील हाऊसबोटची मजाच वेगळी असते। अलेप्पी जवळील कुमारकोमला भेट द्या। जर निसर्गप्रेमी तसेच प्राणीप्रेमी असाल तर येथे येणे तुमच्यासाठी खूप खास असेल। तसेच तुम्ही कुमारकोममधील पक्षी अभयारण्य वेधशाळा टॉवरलाही भेट देऊ शकता, जिथे बऱ्याच सुंदर पक्ष्यांच्या प्रजाती पाहून आपले मन प्रसन्न होईल। या व्यतिरिक्त कुमारकोम बीच हे पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय ट्रिप डेस्टिनेशन आहे। येथील निसर्गाच्या नजाऱ्यांचा आस्वाद घेताना रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यापासून वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो। मुन्नार। जर तुम्हाला उडणारे ढग जवळून पाहायचे असतील तर मुन्नारला अवश्य भेट द्या। डोंगरांच्या उंचीवरून दूरवर पसरलेली हिरवळ पाहणे हा एक वेगळाच अनुभव असेल। केरळच्या हिल स्टेशनमध्ये मुन्नारचा पर्यटकांच्या यादीत समावेश आहे। चहाच्या मोठमोठ्या बागा, वळणदार हिरव्यागार गल्ल्या, ट्रेकिंग, माउंटन बायकिंग अशा गोष्टी पाहून तुम्ही भारावून जाल। कोवालम। केरळच्या सहलीला जात असाल तर येथील तिरुवनंतपुरम शहरात असलेल्या कोवालम बीचवर नक्की जा। या समुद्रकिनाऱ्याचे दृश्य नेत्रदीपक आहे। येथे समुद्रकिनारा 2 भागात विभागला गेला आहे। एक म्हणजे लाईट हाऊस बीच आणि दुसरा यूस बीच म्हणून ओळखला जातो। येथे किनाऱ्याजवळील रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा आनंद घेता येतो, तर लाईट हाऊस बीचवर पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, सर्फिंग सारखे उपक्रम करता येतात। टेकड्डी। आपल्या केरळ ट्रिप बकेट लिस्टमध्ये टेकड्डीला नक्की जोडा। हे ठिकाण केरळच्या इडुक्की जिल्ह्यात आहे। निसर्गप्रेमींसाठी काहीतरी वेगळं करणाऱ्यांसाठी हे ठिकाण उत्तम आहे। या हिल स्टेशनमध्ये पेरियार वन्यजीव अभयारण्य, मंगलादेवी मंदिर, कुमिली ठक्कड्डी तलाव, मुराक्कड्डी या ठिकाणांना भेट देता येते। मुराक्कड्डी हे ठिकाण मसाल्याच्या बागा आणि कॉफीच्या बागांसाठी ओळखले जाते। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा।